अजित पवारांचा अपघात कसा झाला? विमान कसं कोसळलं? का कोसळलं? पायलटची चूक होती की विमानात तांत्रिक बिघाड होता? हा अपघात होता की घातपात? अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळाली नाहीयेत. पण किमान हा अपघात झाला कसा याचं गूढ उकलणारा ब्लॅक बॉक्स बाबत एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. आधी हा ब्लॅक बॉक्स जळाल्याचं सांगण्यात आलं, पण आता थेट बारामती पोलीस ठाण्यातून एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचं समोर आलंय. नेमकी ही माहिती काय आहे? तो फोटो कोणता आहे जो व्हायरल झालाय, ज्यात ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचं दिसलंय? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत.com वर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. BSR कंपनीचं लिअरजेट 45XR हे विमान मुंबई ते बारामती असा प्रवास करत होतं, जे बारामतीत उतरण्याआधीच कोसळलं. या विमान अपघातावर अनेकांनी शंका आणि संशय व्यक्त केलाय, पण तपास यंत्रणेकडून ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला. पण आता हा दावा खोटा आहे का असा सवाल केला जातोय. थेट बारामती पोलीस ठाण्यातल्या डायरीमधून ब्लॅक बॉक्स बाबत मोठी माहिती समोर आली आहे. ब्लॅक बॉक्स सुस्थितीत असल्याबाबतची नोंद बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीमध्ये करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे AAIBचे अधिकारी के रामचंद्र यांनी या ब्लॅक बॉक्सची पाहणी करून तो सुरक्षित असल्याची नोंद केली असल्याची ही माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्याचा आणि स्टेशन डायरीमध्ये ऑनलाईन नोंद करण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे. एका पॅकेजमध्ये हा ब्लॅक बॉक्स आणि विमानाचे इतर भाग ठेवण्यात आल्याचं समोर आलंय. त्यावर एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा शिक्का असल्याचं दिसतंय. अपघात झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता हा ब्लॅक बॉक्स पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याची डायरीत नोंद आहे. फक्त ब्लॅक बॉक्सच नाही तर विमानाचे इतरही पार्ट पोलीस ठाण्यात ठेवले होते अशी माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित होता का हे मात्र समजू शकलेलं नाहीये. पण या धक्कादायक माहितीमुळे नव्या चर्चांना उधाण आलंय. एकीकडे आमदार रोहित पवारांनी DGCA सह BSR कंपनीवर थेट आरोप करत संशय व्यक्त केलाय, तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरींनीही DGCA ला मास्टरमाइंड म्हटलंय. त्यामुळं अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त होतोय. केंद्रीय मंत्री आणि विमान कंपनीच्या मुलाचे हितसंबंध आहेत आणि त्यातून अपघात किंवा घातपात घडवल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. त्यासाठी त्यांनी मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि रान उठवलंय. असं सगळं असताना ब्लॅक बॉक्स बाबत धक्कादायक माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. मुख्य बाब ही आहे की अनेक अपघातांमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचं समोर आलंय, पण अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा केला गेला, ज्यामुळे अपघाताचं कारण समोर येणार नसल्याचं सांगण्यात आलं. आता हा ब्लॅक बॉक्स बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला एक फोटो व्हायरल होतोय. एका पॅकेजमध्ये हा ब्लॅक बॉक्स आणि विमानाचे इतर भाग ठेवण्यात आल्यात आणि त्यावर सह्या असल्याचंही समोर आलंय. यावरून आता काही प्रश्न उपस्थित होत आहेत. जर ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे तर तो जळाल्याचं का सांगण्यात आलं? ब्लॅक बॉक्समधून अपघाताचं गूढ उकलणार असेल तर त्यामुळं कोण अडचणीत येऊ शकतं? कुणाला वाचवण्यासाठी तपास यंत्रणा काम करतायत का? या रोहित पवारांच्या आरोपात तथ्य आहे का? खरंच अजित पवारांच्या अपघातामागे घातपात आहे का? अनेक प्रश्न आहेत, याची उत्तर मिळावीत अशीच अपेक्षा आहे. आता यावर सरकारकडून किंवा विमान एव्हिएशन अधिकाऱ्यांकडून काय उत्तर येतं ते पाहावं लागेल. सोबतच येत्या काळात या अपघाताबाबत नवी माहिती, नवे खुलासे काय होत आहेत तेही पाहणं महत्त्वाचं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अधिवेशनात हा मुद्दा कसा उचलून धरणार हे देखील पाहावं लागेल आणि त्यावर मुख्यमंत्र्यांकडून काय उत्तर येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्याचे अपडेट तुम्ही लोकमत.com वर पाहू शकणार आहात. पण या बातमीबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.